पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयात शालेय क्रीडा महोत्सव संपन्न। नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड या शैक्षणिक संस्थेत वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न झाला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आयर्नमॅन श्री अभिषेक चिंचवाडे, श्री राहुल शिरसाट संजीवनी इंग्लिश मीडियमचे प्रमुख श्री अभिजित पाटील, साने गुरुजी विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक श्री शीतल हलिंगळे, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आर.जे. पाटील उपस्थित होते। मान्यवरांच्या शुभ हस्ते या क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला। सन 2025-26 मधील वार्षिक शालेय क्रीडा स्पर्धा श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयात घेण्यात आल्या। यामध्ये सांघिक कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, रस्सीखेच व वैयक्तिकमध्ये धावणे, गोळाफेक, थाळीफेक असे अनेक क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या। या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। या क्रीडा महोत्सव शुभारंभ प्रकरणी बोलताना श्री अभिषेक चिंचवाडे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय सतत प्रयत्न करीत आहे। ही संस्था या परिसरातील एक नामवंत शैक्षणिक संस्था असून या संस्थेने तालुकास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू पाठवण्यासाठी बहुमोल कामगिरी केलेली आहे। एक नामवंत महाविद्यालय हे एक आमच्या परिसरातील शान आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही। महाविद्यालयातील वार्षिक क्रीडा महोत्सवात ज्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला त्यांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी राष्ट्रीय खेळाडू सार्थक हलिंगळे यांनी खेळाडूंना खेळाची शपथ दिली। यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आर.जे. पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते। पंच म्हणून जाकीर इनामदार, शीतल कांबळे, हेमंत कामटे यांनी काम पाहिले। क्रीडा शिक्षक एस.एस. गड्डे यांनी स्पर्धेचे नियोजन केले। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।